नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सेट्रीस संस्थेच्या या खास मार्गदर्शन व्हिडिओमध्ये। आज आपण बघणार आहोत बोर्डो पेस्ट कशी बनवायची आणि त्याचा योग्य वापर कसा करायचा। बोर्डो पेस्ट ही अतिशय उपयुक्त बुरशीनाशक आहे। बोर्डो पेस्टला सेंद्रिय बुरशीनाशक असे सुद्धा म्हणू शकतो। बोर्डो पेस्टमुळे खोडावर येणारी सड, बुरशीजन्य रोग, बॅक्टेरियल रोग किंवा उन्हाळ्यात उन्हापासून संरक्षण सुद्धा होऊ शकतं। त्यासाठी बोर्डो पेस्ट हे खूप उपयुक्त असे आहे। असे हे उपयुक्त बोर्डो पेस्ट कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय लागणार आहे ते आपण बघूया। सर्वप्रथम आपल्याला जर 10 लिटर बोर्डो पेस्ट बनवायचे असेल तर 1 किलो कॉपर सल्फेट म्हणजेच मोरचूद, त्याचबरोबर 1 किलो कळीचा चुना, त्याचबरोबर 10 लिटर पाणी ठेवण्यासाठी किंवा बोर्डो पेस्ट बनवण्यासाठी प्लास्टिक किंवा मातीचे भांडे, त्याचबरोबर हलवण्यासाठी एक लाकडी काठी लागू शकते आणि एक सर्वात महत्त्वाचं ते आपलं मिश्रण योग्य झालंय का हे चेक करण्यासाठी न गंजलेला एक लोखंडी तुकडा एवढं साहित्य आपल्याला आपल्या जवळ लागेल। आता आपण बघणार आहोत बोर्डो पेस्ट बनवण्याची प्रक्रिया। सर्वप्रथम एका बकेटमध्ये 5 लिटर पाणी घ्यायचे। 1 किलो मोरचूद आपण इथे घेतलेला आहे तो त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत। आता हे मिश्रण आपण एका काठीच्या साहाय्याने व्यवस्थित ढवळून घेणार आहोत। कॉपर सल्फेट पाण्यामध्ये विरघळून घेतल्यानंतर हा चुना आपण पाण्यात टाकून घ्यायचा। चुना पाण्यात टाकल्यानंतर व्यवस्थित ढवळून घ्यायचा। आता हे वेगवेगळे मिश्रण आपण भिजत ठेवले, हे रात्रभर असंच भिजत ठेवायचं आणि त्यानंतर सकाळी ते एकत्र करायचं। रात्रभर ठेवलेलं मिश्रण आता एकत्रित करण्यासाठी तयार झालेलं आहे। तर कॉपर सल्फेटच्या बादलीमध्ये हळूवारपणे आपल्याला चुना त्याच्यामध्ये ओतायचा आहे। द्रावण याच्यात ओतल्यावर सतत ढवळत राहा जेणेकरून द्रावण एकत्रित व्यवस्थित मिक्स होईल। तयार झालेले मिश्रण लावण्यायोग्य आहे का हे कसे ओळखावे, त्यासाठी कोणतीही लोखंडी वस्तू पण त्याच्यावर गंज नसावा जे आपल्याकडे सहज अवेलेबल होते अशी घ्यायची। यामध्ये आपण विळा घेतलेला आहे। घेतलेला विळा द्रावणात बुडवायचा, थोडा वेळ ठेवून नंतर तो बाहेर काढायचा। विळ्यावर लालसर थर आलेला नाही म्हणजे आपले हे मिश्रण लावण्यायोग्य आहे। लालसर थर आलाच तर आपण थोडासा त्याच्यामध्ये चुना मिसळून याचा पीएच योग्य करून पुन्हा एकदा तपासणी करू शकतो। आता हे बोर्डो पेस्टचे मिश्रण झाडाला लावण्यासाठी, झाडाच्या खोडाला लावण्यासाठी तयार झालेले आहे। त्यामध्ये आपण हे खोडाला, रोगग्रस्त फांद्यांना किंवा मुख्यतः झाडाची छाटणी केल्यावर वापरू शकतो। बोर्डो पेस्ट वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचे आहे। त्यामध्ये बोर्डो पेस्ट बनवताना लोखंडी भांडे वापरायचे नाही। बनवलेली बोर्डो पेस्ट 24 तासाच्या आतच वापरायची। जर उशीर झाला तर त्याचा रिझल्ट म्हणावा असा येत नाही। आणि अजून एक सर्वात महत्त्वाचं, बोर्डो पेस्ट लावताना हँड ग्लोव्ज वापरायचे आहेत। हीच आहे बोर्डो पेस्ट बनवण्याची सोपी आणि प्रभावी पद्धत। ह्याच बोर्डो पेस्टचा वेळोवेळी वापर करा आणि आपली झाडे निरोगी ठेवा। अधिक माहितीसाठी सेट्रीस संस्थेच्या टीम बरोबर नक्की संपर्क करा। धन्यवाद।